Sit straight. Focus on your breathing. Close your eyes. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Slowly open your eyes. Today is Jnaneshwari Jayanti, and we are very fortunate to be doing the Jnaneshwari. Okay. पण आवडता श्लोक घेऊ. श्लोक म्हणजे ओवी. ये मराठीचा नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची वरी. हो दे या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे. माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे. निर्मीन माये. आपल्याला 13व्या अध्यायात, त्याचं नाव आहे प्रकृती पुरुष विवेक योग किंवा क्षेत्रज्ञ योग असं पण म्हणतात, विवेक योग असं पण म्हणतात. तर ह्यामध्ये आधी श्रीकृष्णाने डिरेक्टली क्षेत्र म्हणजे काय इथनं सुरू केलं. मग क्षेत्रामध्ये जे 36 कंपोनेंट्स आहेत, बुद्धी, अहंकार, महत तत्व आणि
कसे वेगवेगळे व्ह्यूज आहेत क्षेत्राबद्दल हे आधी त्यांनी मांडलं. त्याच्यानंतर मग क्षेत्र हे काय ह्याचं डेफिनेशन दिलं. नंतर मग ज्ञान म्हणजे काय, मग ज्ञान कसं ओळखायचं, चिन्हांवरून. कोणी ताप नाही ना कळत, ताप कसा आला कसं कळतं, टेम्परेचर, अंग दुखतं, दीज आर द सिम्पटम्स. कोणी ताप बघितलाय का, नाही. थ्रू सिम्पटम्स वी इन्फर की तो ताप आहे. तसंच ज्ञान काय आहे, हे ज्ञानी जे असतात त्यांच्या चिन्हांवरून आपण ज्ञान काय आहे हे कळतं आपल्याला. ओके, तर ज्ञानींची चिन्ह दाखवली, राईट. अमानित्वम, अधंबित्वम, शांती, क्षमा, गुरुभक्ती किंवा आचार्य सेवा, आर्जवता, असे वेगवेगळे 18 ज्ञानाची चिन्ह सांगितली. आणि ह्याच्याशिवाय जे काही आहे ते अज्ञान, म्हणून अज्ञानाविषयी पण भरपूर इलॅबोरेशन केलं. त्याच्यानंतर ज्ञेय, व्हॉट इज टू बी नोन, ह्याच्याबद्दल ज्ञेय परब्रह्म आहे हे पण सांगितलं. असे 4 अंश सांगितले, क्षेत्र, ज्ञान, अज्ञान आणि ज्ञेय. हे 4 डिस्क्राईब केले आणि सांगितलं सर्व मीच आहे. आधी असं सांगितलं असतं सर्व आत्मा आहे, तर तुला बुद्धीला ते आकलन नसतं झालं. म्हणून हे 4 वेगवेगळे विभाग सांगितले. त्याच्यानंतर काल काय सांगितलं, या श्रीकृष्णाची या बोला, पार्थ रोमांचितू झाला, तेथ देवा म्हणती भला, उचंबळेना ऐसोनी तो येता वेगू, धरोनी म्हणे श्रीरंगू, प्रकृती पुरुष विभागू, परिसे सांगो. आत्मा आणि अनात्मा, आता हे जे वेगवेगळे भाग केले होते आणि कुणी क्षेत्र, राईट, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्र, त्याच्यानंतर ज्ञान, अज्ञान आणि ज्ञेय, हे 4 भाग केले होते. ते म्हणाले किंवा आत्मा आणि अनात्मा असे पण भाग करू शकता. आत्मा मीन्स दॅट विच इज द सेल्फ, अनात्मा मीन्स दॅट विच इज नॉट सेल्फ. ओके, तर ते म्हणाले की ह्याला प्रकृती पुरुष विभाग म्हणून असं पण जाणलं जातं. तर ते मी तुला सांगतो. ओके, लेट्स सी. जया मार्गा ते जगी, सांख्य म्हणती योगी, जयाची ये भाटी वे लागी, मी कपिल जाहलो, तो ऐक निर्दोखू, प्रकृती पुरुष विवेकू, म्हणे आदि पुरुखू, अर्जुना ते. आय थिंक पूर्वीच्या मराठीत श, संतोषचा श, ख म्हणून काही, कारण निर्दोषूच्या ऐवजी निर्दोखू आहे, आदि पुरुषूच्या ऐवजी आदि पुरुखू आहे, ख म्हणतात. अर्जुना ते, पण संतोषला संतोष आहे, संतोष ख म्हणत नाहीत. सो आय डोंट नो, बट सर्टन वर्ड्स it is pronounced as निर्दोखू, आदिपुरुखू. या मार्गात जगी, ह्या मार्गात अध्यात्म डिफरंट वेज, राईट. 6 दर्शन आहेत ना, 6 वेगवेगळे मार्ग आहेत, राईट. मार्ग का, पाथ का, बिकॉज वी डोंट कॉल इट फिलॉसॉफी, वी कॉल इट दर्शनशास्त्र, ज्याने आपल्याला विजन मिळते. व्हेरी intuitive. Sanskrit language connects. I'm not saying other languages are bad or anything. That would be really arrogant to say that. But the language that has created based, obviously you probably all know की व्याकरण वगैरे आधी नव्हतं क्रिएट केलेलं. आधी भाषा असते आणि मग त्याच्यावर व्याकरण असतं ना.
सो ऑब्वियसली भाषा इज अबाउट एक्सप्रेशन, राईट. जसं मॅच्युअर होत जातं कुठलंही कल्चर, तसं ते रिच होत जातं, कारण फायनर सटल इमोशन्स आर एक्सप्रेस्ड, राईट. जी लँग्वेज फायनर सटल गोष्टी एक्सप्रेस करण्याची केपेबिलिटी ठेवते, ती आपण म्हणतो मेटा लँग्वेज, किंवा ती आपण म्हणतो रिच, राईट. Okay, someone is saying that I'm not clear. Maybe I should video. It's internet problem. एक मिनिट. No, it's fine. Let's see now. Hope it's clear now. Okay. So, okay. So I was saying, जेवढी लँग्वेज डीपर आणि डिटेल्ड असते, तेवढं ते एक्सप्रेशन टू द फायनर एलिमेंट्स मध्ये असतं. सांगायचा उद्देश असा की संस्कृत ही जी भाषा आहे, it tries to connect to the deepest and the subtleties of the things. त्यामुळे दर्शनशास्त्र वेगवेगळ्या मार्गातून आपल्याला दर्शन मिळू शकतं, राईट. शेगावला जायचंय तर आपण फ्लाईटनी नागपूरला जाऊ शकतो, मग तिकडनं आपण कारनी किंवा ट्रेननी जाऊ शकतो, किंवा मुंबईतनीच ट्रेननी जाऊ शकतो, किंवा मुंबईतनी कारनी पण जाऊ शकतो, किंवा बसनी पण जाऊ शकतो. वेगवेगळे मीन्स आहेत आणि वेगवेगळे कदाचित मार्गांनी पण आपण पोहोचू शकतो, बरोबर आहे ना. तर तसंच या मार्गाते जगी, हे मार्ग सांख्य म्हणती योगी. योगी म्हणजे द वन हू हॅज सीन इट, त्याला सांख्य असं म्हणतात. ह्या मार्गाला, कुठल्या मार्गाला? जयाच्या भाटिवे लागी मी कपिल जाहलो. आणि द सांख्य जो मार्ग आहे त्याचा फाउंडर आहे कपिल मुनी. म्हणून ही सेंग की कृष्णा इज सेंग मी कपिल जाहलो. तो ऐको निर्दोखो, ते ऐक क्लिअरली. प्रकृती पुरुष विवेकू. प्रकृती काय, पुरुष काय, ह्याचा विवेक, डिस्क्रिमिनेशन काय ते ऐक. म्हणे आदि पुरुषू अर्जुना ते. म्हणे कोण? आदिपुरुष. आदिपुरुष कोण आहे? श्रीकृष्ण. अर्जुना ते. ओके. तरी पुरुषानादियाथी आणि तैची लागोनी प्रकृती संसरिसी दिवोराती दोनी जैसी. तरी पुरुष अनादि आथी. पुरुष इज अनादि, बिगिनिंगलेस. आणि त्याची लागोनी प्रकृती, आणि प्रकृती सुद्धा पण अनादीच आहे, बिगिनिंगलेस, टाइम अँड मेमोरियल. संसरिसी दिवारोती दिवाराती दोन्ही जैसी. ते दिवस आणि रात्र कसे एकत्रच असतात तसे ते असतात. कोण? पुरुष आणि प्रकृती. कारूपनो हे वाया परिरूपा लागली छाया. निकणो वाडे धनंजया कणेसी कोंडा. जसं रूप असतं आणि त्याची छाया असते, ते एकत्रच असतात ना. रूपाशिवाय छाया नाही. रूप आहे म्हणूनच छाया आहे ना. रूप आहे म्हणूनच छाया आहे. आणि कणीस असतं, त्याला कोंडा, ते एकत्रच असतं. कोंडा असतोच कणीस असला की. तैसे जाण जवटे दोन्ही ये एकवटे एकवाटे. प्रकृती पुरुष प्रगटे अनादि सिद्धे. तसे हे प्रकृती पुरुष असतात. पै क्षेत्र येणे नावे जे सांगितले आघवे. तोची एक जाणावे प्रकृती हे गा. क्षेत्र, मी जे आता तुला आधी पूर्ण जे सांगितलं
तेची एक जाणावे प्रकृती हे गाय. क्षेत्र आणि प्रकृती म्हणजे सेम. आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणतिले असे तो पुरुष हे अनारिसे न बोलो घेई. आणि क्षेत्रज्ञ जे मागे सांगितलं होतं दॅट इज इक्वल टू पुरुष. ये आनाने नावे परिनिरूप्य आननो हे लक्षण न चुकावे पुढत पुढती. हे सेमच आहेत गोष्टी. पुरुष प्रकृती क्षेत्र क्षेत्रज्ञ, पुरुष प्रकृती क्षेत्रज्ञ क्षेत्र, हे दोन सेमच आहेत. नावं वेगळी आहेत फक्त. नेहमी हे लक्षात ठेव, त्यांची लक्षणं. आता लक्षात ठेव मी पुढे पुढे जे सांगणार ते लक्षणं लक्षात ठेव. जी पण लक्षणं मी सांगतोय प्रकृतीची ती क्षेत्राची लक्षणं आहेत. जी पण लक्षणं सांगतो मी क्षेत्रज्ञाची ती पुरुषाची लक्षणं आहेत. आणि पुरुष आणि प्रकृती आपण पुरुष आणि स्त्री म्हणतो ना. तर in a way it is a reflection of what मॅक्रोकॉझम आणि मायक्रोकॉझम हे जे पण आपल्याला पॅटर्न दिसत आहेत पुरुष आणि प्रकृतीचे, दॅट इज हाव एक्झॅक्टली पूर्ण विश्वात आहे. at the very cell level सुद्धा असंच आहे. पुरुष प्रकृती पुरुष प्रकृती. So that is what he is saying. लक्षण न चुकावे पुढत पुढती. जरी केवळ जे सत्ता तो पुरुष गा पांडुसुता प्रकृती दे समजता क्रिया नाव. तरी केवळ जे सत्ता म्हणजे एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्स नेम पुरुष, प्रकृती हे दे समजता क्रिया नाव. and whatever action or kriya is prakriti. Existence and action. सटल लक्षात ठेव, लक्ष द्या फक्त. बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकार भरण आणि ते तिन्ही गुण सत्वाधिक तिन्ही गुण सत्वरजतम हा आगवीच मिळावा प्रकृती जाहला जाणावा हेची हेतू संभवा कर्माची या. हे सगळ्याचा मेळावा बुद्धी मन अंतःकरण इंद्रिय हे तीन गुण सत्वरजतम ह्याचा सगळ्याचा मेळावा. ते 36 गुण सांगितले होते ना मग पूर्वी ते क्षेत्राचे. ह्याचा प्रकृती जाहला जाणावा हेची हेतू संभवा कर्माची या. अँड दिस इज द कॉज ऑफ, हेतू म्हणजे कॉज, दिस इज द कॉज ऑफ कर्म प्रकृती. तर तेथ इच्छा आणि बुद्धी, लिसन अटेंटिव्हली, तेथ इच्छा आणि बुद्धी डिझायर अँड इंटलेक्ट घडवी अहंकारासे आधी. इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारासी. ओके. मग तियाला विती वेधी कारणाच्या आणि मग ती अहंकार कामाला लावते. इच्छा आणि बुद्धीत सटली असतं ना. विज्ञानमय कोशामध्ये सांगितलं होतं अहंकार असं. इच्छा आणि बुद्धी gives rise to the ahankara, so called, right? Ahankara. आणि that is the one that starts working. तेची कारण ठाकवया जे सूत्र धरणे उवाया तया नाव धनंजया कार्य पैगा. आणि त्याच्यामुळे, अँड दॅट इज द मेन रिझन ऑर सूत्र, आणि कार्य म्हणजे इफेक्ट, आणि त्याच्यामुळे इफेक्ट होतात. त्याच्यामुळे यू सी डिफरंट ऍक्शन. आणि इच्छा मदाच्या थावी लागली मनाते उठवी ते इंद्रिया राहाटवी हे कर्तृत्व पैगा. आणि इच्छा मदाच्या थावी, ड्यू टू अट्रॅक्शन इंटॉक्सिकेशन इट स्टार्ट्स वॉन्टिंग डिफरंट थिंग्स. इच्छा आणि मनात वेगवेगळे उठे आणि इंद्रिय त्याच्या मागे लागतात आणि असं आणि कर्तृत्व निर्माण होतं. टेलिंग द प्रोसेस. म्हणून तिन्ही ठाई कार्य कर्तृत्व कारणा
कार्य म्हणजे इफेक्ट, कर्तृत्व म्हणजे डुईंग, आणि कारण इज दी कॉज. कारण, कॉज, त्याचा इफेक्ट आणि ऍक्शन. प्रकृती मूळ हे राणा सिद्धांचा म्हणे. प्रकृती इज ॲट द बॉटम ऑफ एव्हरीथिंग. काय? कर्तृत्व, कारण आणि कार्य. एवं तिही चेनी समवाये प्रकृती कर्म रूप होये. परिजया गुण वाढे त्राये त्याची सारिखी. आणि ह्या प्रकृती हे कर्मरूप आहे. परी जया गुणा वाढे त्राये त्याची सारिखी. आणि हे 3 जे गुण आहेत ते त्याच्या बरोबर वाढत जातात प्रकृती बरोबर. जे सत्वगुण अधिष्ठी जे ते सत्कर्म म्हणजे जे सत्वगुण असतो ज्याच्या सबस्ट्रॅटमला, ज्याच्या बेसला, त्याला सत्कर्म म्हणतात. रजोगुण निपजे मध्यम ते. रजोगुण इज neither too good neither too bad, मध्यम. जे का केवळ तमे, the karma, the base of which is only tama, होती जिये कर्मे निषेधे अधमे. Those are the actions generally that are prohibited or adhama. जानती ये, you should know that. ऐसे नि संता संते कर्म प्रकृतीस्तव होते. तया पासोनी निर्वाळते सुख दुःख गा. त्यामुळे संत आणि असंत, गुड अँड बॅड, संत म्हणजे गुड, असंत म्हणजे बॅड. गुड अँड बॅड हे प्रकृतीमुळे होतं आणि त्याच्यामुळे इफेक्ट येतो. सुख दुःख हा इफेक्ट असतो. अस्ति दुःख उपजे सत्कर्मी असंती दुःख उपजे असंती. दॅट विच इज नॉट गुड फ्रॉम दॅट कर्माज दुःख उपजतं. सत्कर्मी सुख निफजे, सत्कर्मानी सुख होतं. तया दोहीचे बोलिजे भोग पुरुषू. आणि या दोघांचा भोग कोण घेतं? पुरुषू. करत कोण काम? प्रकृती. भोग कोण घेतं? पुरुष. सुख दुःखे जे जववरी निफजती साचो करी. तवा प्रकृती उद्यम करू करी पुरुषू भोगी. प्रकृती काम करते आणि पुरुष भोगतो. प्रकृती पुरुषांची कुळवाडी सांगता असंगडी. जो जे आंबुली जोडी आंबुला खाय. आंबुलया आंबुलिये सांगती ना सोये की आंबुली जगविये चोजे के. ते असं म्हणतात की प्रकृती पुरुषाची कशी आहे माहितीये का जोडी, की बायको काम करते आणि पुरुष फक्त खातो. असं म्हणजे आंबुलया आंबुलिये सांगती ना सोये. अरे काय सोय नाही सांगायची, काय सांगू, आश्चर्य वाटेल. आंबुली जगविये चोजे एके. ही जी प्रकृती असते, ही जी बाई असते, ती जगाला निर्माण करते. ऐक, असं हे म्हणतात. आंबुला खाय. That was very interesting the way he said it. आयता खातो पुरुष, आयता खातो. प्रकृती खूप मेहनत करतो. पुरुष आयता खातो. जे अनंगू तो पेंधा निकवडा अनुसधा. आता ह्याचं डिस्क्रिप्शन पुरुषाचं. जे अनंगू तो पेंधा निकवडा अनुसधा. जीर्णू अतिवृद्धा पासोनी वृद्ध. तया आडनाव पुरुषू एरवी स्त्रीना नपुंसकू. किंबहुना एकू निश्चयो नये. तो अनंगू आहे, अंग नाहीये त्याला. ही डझंट हॅव एनी शरीर. निकवडा नुसता, he doesn't do anything. अतिवृद्ध, जीर्णू, व्हेरी एन्शियंट, व्हेरी ओल्ड. एन्शियंट, ओल्ड, पुरातन. तया आडनाव पुरुषू, त्याचं नाव पुरुष आहे. हे एरवी ही इज नॉट स्त्री अँड किंवा नपुंसक पण नाहीये.
किंबहुना ऐकू निश्चय नाही, काय निश्चय नाही करू शकत आपण त्याचा एक्झॅक्टली. अचक्षु अश्रवणू, त्याला चक्षु नाही आहेत, त्याला डोळे नाही आहेत. अहस्तु अचारणू, अ म्हणजे नाही समास, अ represents न, राईट. अहस्तु अचरणू, रूप नावरणू, रूप नावरणू. नामाथी, त्याला नाव नाही, रूप नाही, वर्ण नाही. अर्जुना, काही चीजेथ नाही, तो प्रकृतीचा भरता पाही, की भोगणे ऐसे याही सुख दुःखाचे. तो प्रकृतीचा, हा जो काहीच नाहीये अर्जुना, तो प्रकृतीचा भरता आहे. तो प्रकृतीचा भरता आहे आणि भरता की भोगणे ऐसे आहे सुख दुःखाचे, आणि त्याला भोगणे आहे सुख दुःखाचे. तो काय करता नाहीये, पण तो प्रकृतीचा भरता आहे आणि त्याला भोगणे आहे सुख दुःखाचे. तो तरी अकर्ता, पुरुष अकर्ता आहे. उदासू अभोक्ता, उदास उत आसन, उदास, उदास म्हणजे ही इज डिटॅच्ड. अभोक्ता, ही डझंट एन्जॉय. परी या पतिव्रता, भोगवीजे, पण त्याची ही जी पतिव्रता आहे प्रकृती, ती त्याला भोगायला लावते. ही इज नॉट इंटरेस्टेड. सो अमेझिंग. पतिव्रता, भोगवीजे, जिये अळुमाळू, रूपा गुणांचा चाळ ढालू ढाळू, ते भलतैसे तासाही खेळू, लेखा आणि ही आणि ही स्त्री, जी स्त्री असते तिला तिच्या रूपाचा आणि गुणांचा खूप अभिमान असतो ना, ती असे वेगवेगळे खेळ करते खूप. शी इज लाईक, ओ आय एम सो ब्युटिफुल. माये प्रकृती तव, गुणमयी हेची नाव, किंबहुना सावेव गुणतेची हे. आता पुरुषाचं काय सांगितलं होतं, तो डिटॅच्ड आहे, अनंगू आहे, निकडा आहे, तर काही काम नाही करत, हिज डिटॅच दिस आणि अँड द अदर हँड इज इन रूप आणि गुण आहे तिला, आणि गुणमयी आहे ती. गुणतेची हे प्रतीक्षणी नीचन वीती, एव्हरी मोमेंट शी इज न्यू, वॉन्ट्स डिफरंट व्हरायटी एव्हरी मोमेंट. रूपगुणाची आघवी, जडाते ही माजवी, येचा माजू. जो असा दगड पण असतो असेल, त्याला पण ती चेंज करते तिच्या रूपाने, एवढं ती अट्रॅक्ट करते. दॅट्स हाऊ मच शी इज ऍक्टिव्ह. रूप गुणाची आघवी. नावे ये प्रसिद्धी, म्हणजे ती प्रसिद्ध आहे, तिला वेगवेगळी नाव आहेत प्रसिद्ध. स्नेहो ये स्निग्धे, तुझं प्रेम एकदम होल्ड करत. स्निग्ध, स्निग्ध म्हणजे तूप कसं असतं, एकदम स्निग्ध. इंद्रिये प्रबुद्धे ये चिने, इंद्रिय स्टार्ट्स वर्किंग or gets attracted because of her. काही मन हे नपुंसक, की ते भोगवी तिन्ही लोक, ऐसे ऐसे अलौकिक करणे येचे. असं अलौकिक करणे आहे प्रकृतीचं. हे भ्रमाचे महाद्वीप, भ्रमाचे महाद्वीप आहे प्रकृती. हे व्याप्तीचे रूप, विकार उमप या केले. भरपूर व्याप्त आहे रूपानी, वेगवेगळ्या रूपानी विकार आहेत, वेगवेगळे मॉडिफिकेशन आहेत. या केले, प्रकृतीनी केले. हे कामाची मांडवी, हे मोहवनीची माधवी, ये प्रसिद्धीची दैवी, माया हे नाम. कामाची मांडवी, वेगवेगळे डिझायर्स, हे पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे. शी इज लाईक ऑल डिझायर्स. मोहवनीची माधवी, ये प्रसिद्धीची दैवी, माया हे नाम. माया नाव आहे तिचं. हे वाङ्मयी वाढी, वाङ्मय वाढत, व्हेरियस लिटरेचर. हे साकारपणाची जोडी, प्रपंचाची धाडी, अभंग हे अभंग, विदाउट ब्रेक शी क्रिएट्स प्रपंच.
कळा येथुनी झालिया, विद्या येचिया केलिया, वेगवेगळ्या विद्या त्यांनीच केल्यात क्रिएट. इच्छा ज्ञान क्रिया वियाली हे. दिस इज द ट्रायड दॅट शास्त्र taught. इच्छा ज्ञान क्रिया. Ichha Jnana Kriya. Without this, the action doesn't. Ichha, desire, the knowledge, and then the action. First, the desire happens, then one gets the knowledge of how to achieve it, and then one receives it by the action. Ichha Jnana Kriya. इच्छा शक्ती क्रिया शक्ती ज्ञान शक्ती ललिता सहस्रनामामध्ये येतात. स्वरूपिणी इच्छा शक्ती ज्ञान शक्ती क्रिया शक्ती स्वरूपिणी ललिता अंबिका. वियाली हे she creates इच्छा ज्ञान शक्ती and क्रिया इच्छा शक्ती ज्ञान शक्ती क्रिया शक्ती. हे नादाची टांकसाळ, हे चमत्काराचे वेळाउळ, किंबहुना सकळ खेळुईचा. जे उत्पत्ती प्रलया होत, ते येचे सायं प्रात. जशी उत्पत्ती सकाळ आणि प्रलय संध्याकाळ हे तिचंच असतं. हे असो अद्भुत मोहन हे. अद्भुत, इट इज माइंड बॉगलिंग, वंडरस. हे अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे. हे निराळेसी घरे नांदत असे. अद्वय, that non-dual ne, advaya means not like it. अद्वयाचे दुसरे. जो अद्वय आहे, ज्याचा आपण म्हणू शकतो की जो जसा आहे त्याच्यासारखा दुसरा कुणी नाही, तो अद्वय. त्याचं हे दुसरं आहे, जे अद्वयाचं दुसरं कोणीच असू शकत नाही, पण अद्वयाचं दुसरं आहे प्रकृती. हे निसंगाचे सोयरे. यू कॅन सी द ऑक्सिमोरॉन इन इट, राईट? पुटिंग द टू seemingly dichotomy, seemingly opposite things, right? अद्वयाचे दुसरे, हे निसंगाचे सोयरे. हे निराळेसी घरे नांदत असे. ज्याचं घर नाही त्याच्या घरी ती नांदते. कोण? प्रकृती. येते ये तुल लावरी, सौभाग्य प्राप्तीची थोरी. म्हणून तया आवरी अनावरते. हिच्या सौभाग्याची व्याप्ती एवढी आहे की तिला आवरता येत नाही कोणाला. तयाचे नाव ठाई, निपटूनी काहीच नाही. की तया आघवेची आपणही होय. तया स्वयंभाची संभूती, तया अमूर्ताची मूर्ती. स्वयंभू आहेत, त्याची ही संभूती होती. स्वयंभू आहे, that which has his self origin, त्याची she becomes origin. That which is amurta, for that she becomes murta. तया अमूर्ताची मूर्ती, आपण होय स्थिती ठावो तया. तया अनार्ताची आरती, the one that has no desire, अनार्त, त्याची आरती होते ती. आरती, आर्त, आरती नाही, आरती. तया पूर्णाची तृप्ती, तो पूर्ण आहे पण त्याची ती तृप्ती होते. तया अकुळाची जाती गोत होय, ज्याला जो अकुळ आहे त्याची ती कुळ गोत्र होते. तया अर्चचाचे अचर्चाचे चिन्ह, तया अपराचे मान. तया अमनस्काने मन. बुद्धी ही होय मन बुद्धी. अमनस्काचं मन होतं, अबुद्धीचं बुद्धी होतं. कोण? प्रकृती. निराकाराचा कारू, हे कळलं असेल तुम्हाला. तया निर्व्यापाराचा व्यापारू. निरहंकाराचा अहंकारू होनी ठाके. This is a masterpiece. तया अनामाचे नाम, तया अजाचे जन्म. अनामाचे नाम, अजन्माचे जन्म. आपण होय कर्म क्रिया, तया कर्म आणि क्रिया होते. कोण? प्रकृती.
तया निर्गुणाचे गुण, तया अचरणाचे चरण, अचरणाचे चरण, तया अश्रवणाचे श्रवण, अचक्षुचे चक्षु, तया भावातीताचे भाव, भावातीताचे भाव, तया निरवयवाचे अवयव, निरअवयव, निरवय अवयव, नो लिम्स, त्याचे अवयव, किंबहुना होय सर्व पुरुषाचे हे प्रकृती, ऐसेनी या प्रकृती आपुलिया सर्व व्याप्ती, अविकारा ते विकृती माझी की जे, अविकारा ते विकृती माझी, तेत पुरुषत्व जे असे, ते ये प्रकृती देशे, चंद्रमा अंबसे पडिला जैसे जैसा, ते पुरुषत्व आहे ना ते प्रकृती देश होतं. कसं? तसं पूर्ण चंद्रमा अमावस्येमुळे मग कसा दिसत नाही तसा पूर्ण इट कव्हर्स, पूर्ण पुरुषाला पूर्ण प्रकृती कव्हर करते. विडळ बहु चोखा मीनलिया वाला एका, कसू होय पांचिका जया परी. वाला एवढं सोनं असेल पण त्यात थोडस जर इम्प्युरिटी घातलं तर कसं सोन्याचा भाव एकदम खाली पडतो तसं. वाला बहु चोखा मीनलिया वाला एका, कसू होय पांचिका जया परी. का साधू ते गोंधळी संचाराने सूर्यमेळी, नाना सुदिनाच्या आभाळी दुर्दिनी की जे. किंवा जसं साधू गोंधळतो काहीतरी इच्छा येऊन, किंवा सूर्य छान असं पण एकदम ढग आल्यामुळे एकदम घर एकदम दिवस बकास वाटतो ढगांमुळे, तसं. तेथ पय पशुच्या पोटी वन्ही जैसा काष्टी, गुंडुनी घेतला पटी रत्नदीपू, राजा परिधानु जाहला का सिंहो रोगे रंधला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेज मुखे. तसं प्रकृती जेव्हा पुरुष कम्प्लिटली प्रकृतीच्या अधीन होतो तेव्हा तो एकदम निस्तेज होतो. जागता नरु साहसा निद्रा पाहुनी जैसा, स्वप्नाचिया सोसा वश्यू कीजे, तैसे प्रकृती जालेपणे पुरुषा गुण भोगणे, उदास अंतुरी गुणे आतुडे जेवी, तैसे अजानित्य होये आंगी जन्म मृत्यूचे घाये, वाजती जे लाहे गुण सांगाती. जसं एखाद्या स्वप्नामध्ये एकदम खूप चांगला दिवस चाललाय पण स्वप्नामध्ये खूप काहीतरी ही गेट्स अफेक्टेड अ लॉट, तसं होतं जेव्हा पुरुष प्रकृतीच्या कम्प्लिटली अधीन होऊन त्याचे गुण तो मी प्रकृती असंच समजून तो वागायला लागतो. परी हे ते ऐसे पंडू सुता, तातले लोह पिटिता जेवी वन्नीसी चिघाता, बोलती तया. जसं एखादं लोखंडाचं एक सळी आहे आणि ती आपण जर फर्नेस मध्ये टाकली आणि ती एकदम लाल लाल होते आणि जर बाहेर काढलं आपण मग मारतो तर जसं काय अग्नीलाच मारतोय असं वाटतं कारण ती लाल 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 असते, पण ऍक्च्युली दॅट्स नॉट द लोखंडच असतं, पण असं वाटतं की ते अग्नीलाच आपण झोडतोय. का आंदोळली या उदक प्रतिमा होय अनेक, ते नानत्व म्हणती लोक चंद्र जेवी. किंवा जे रिफ्लेक्शन चंद्राचं वेगवेगळ्या उदकांमध्ये वेगवेगळ्या पाण्याच्या ह्याच्यामध्ये दिसतं तर लोक म्हणतात अरे बाबा भरपूर चंद्र आहेत. तसं दर्पणाची या जवळिका, दुजे पण जैसे ये मुखा, का कुंकुमे स्फटिका लोहितत्व ये. दर्पण जेव्हा आरशामध्ये कोणी दुसरं बघतो तर आपल्याला दुसरं व्यक्ती असं वाटतं पण आपणच असतो ना त्याचं रिफ्लेक्शन. किंवा कुंकुम ते क्रिस्टल असतं ते स्फटिक ट्रान्सपरंट असतं पण ते लाल होतं जेव्हा आपण कुंकुम टाकतो ते लोहितत्व. तैसे गुणसंगमे अजन्मा हा जन्मे,
त्यामुळे गुणाच्या संगमातनं बिकॉज ऑफ दी क्लोज प्रॉक्सिमिटी ऑफ द गुणास अजन्मा जन्मे पावतो ऐसा गमे येरवे नाही अधमोत्तमा योनी अधम उत्तमा योनी यासी ऐसे ऐसिया मानी जैसा संन्यासी होय स्वपनी अंत्यजादी जाती म्हणोनी केवळा पुरुषा नाही होणे भोगणे देखा येथे गुणसंगुची यशेखा लागी मूळ म्हणून पुरुषाचं हे भोगणं नसतं त्याला गुणसंग बिकॉज ऑफ दी असोसिएशन ऑफ द गुणाज ओनली ही गेट्स अफेक्टेड असं हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा बोथंबा यथा प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू प्रकृती सरितेच्या तटी मेरू हा किरीटी माझी बिंबे परी लोटी लोटा नेणे हा प्रकृती माझी उभा कोण पुरुष परी जुई जैसा वोथंबा यथा प्रकृती पृथ्वी नाभा ते तुला पाडू प्रकृती सरितेच्या तटी मेरू हा किरीटी माझी बिंबे परी लोटी लोटो नेणे प्रकृती सरितेच्या तटी ऑन द बँक्स ऑफ प्रकृती हा तटी हा मेरू उभा आहे पुरुष तर किती पण त्याचे वेव्स आढळले तरी पुरुषाला काही फरक नाही पडत असा असतो पुरुष प्रकृती होय जाये हा तो असतूची आहे म्हणून आ ब्रह्मची होये शासन हा प्रकृती येते आणि जाते पण हा पुरुष तिथेच राहतो म्हणून हा शासन चालवतो कोण पुरुष आणि डोंट अंडरस्टँड दॅट पुरुष म्हणजे मेल आणि प्रकृती म्हणजे फिमेल ऑल द बॉडीज आर प्रकृती ओनली पण पुरुष तत्वाचे काही गुण तुम्ही मेल फिगर किंवा पुंसत्व मध्ये असं तुम्ही हे करू शकता आणि प्रकृतीचे गुण जास्ती स्त्री तत्वात तुम्हाला आढळतील व्हरायटी गुण their inclinations are that way. A man gender wise can have more inclinations what a woman wants. That's totally depending on that individual. पण in general मी म्हणतोय ओके असं नका हा रे पुरुष आणि स्त्री असे पण बरेचसे गुण तुम्ही बघाल ते सांगतायत ते यू कॅन इन्फर द होल कॉम्बिनेशन प्रकृती येणे जिये याची सत्ता जगविये या लागी ये वर ये तू हा प्रकृती आहे ही ह्याच्याच योगानी जगते कोणाच्या योगानी पुरुषाच्या योगानी विदाउट पुरुष प्रकृती कॅनॉट एक्झिस्ट अँड विदाउट प्रकृती पुरुष कॅनॉट मॅनिफेस्ट सो म्हणून तिची ह्याच्या सत्तेमुळे जग ती विते कोणाच्या सत्तेमुळे पुरुषाच्या म्हणून या लागी ये दॅट्स वाय प्रकृती वरये तू हा दॅट्स वाय शी कन्सिडर्स पुरुष ॲज अ वर मीन्स शी लुक्स अप टू हिम मीन्स इट और वॉट एव्हर यू कॅन कॉल द तत्व अनंते काळे किरीटी जिया मिळते या सृष्टी तियारी गती याच्या पोटी कल्पांत समयी हा महद ब्रह्मा गोसावी ब्रह्मा गोळ लाघवी अपारपणे मवी प्रपंचाते कोण हा पुरुष या प्रकृतीच्या संबंधाने जो गोसावी आहे तो अपारपणे मवी हा प्रपंचात आहे पैया देहामा झारी परमात्मा ऐसी जे परी बोली जे ते अवधारी यया तेची अगा प्रकृती परवता एको आथी पंडुसुता ऐसा प्रवादू तो तत्वता पुरुष हा पै त्यामुळे
प्रकृतीच्या पलीकडे जो आहे त्याचं नाव आहे पुरुष. अति पंडित ऐसे प्रवादू तो तत्वदा पुरुष हा पै. जो निखळपणे येणे पुरुषा ते यया जाणे आणि गुणांचे करणे प्रकृतीचे ते. हे रूप ते हे छाया ऐल जळ हे माया ऐसे निवाडू धनंजया जेवी की जे. जो निखळपणे येणे पुरुषाते यया जाणे आणि गुणांचे करणे प्रकृतीचे ते. सो वन हू क्लिअरली अंडरस्टँड दिस इज पुरुष आणि हे जे गुण वगैरे ते सगळे दिस इज प्रकृती. आणि जो प्रॉपर डिस्टिंक्शन करू शकतो तेने तेने पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना जयाची मना गोचर जाहली. पुरुष प्रकृती विवंचना डिस्टिंक्शन then to whose mind it the mind which understands this ते शरीराचे निमेळे करू का कर्मे सकळे परी आकाश धुई न मिळे तैसा से. तर शरीर जरी ते शरीरात असतील तरी आणि कर्म करतात सकळ ऑल द टाइम, हाव आर दे आकाश धुई न मिळे तैसे असे तैसा असे. जसं किती धूळ झाली तर ते आकाशाला चिटकत नाही तसे ते अलिप्त राहतात. कोण? त्यांना प्रकृती आणि पुरुष ह्याच्यातलं विवेक आहे. आथिलेनी देहे जो न घेपे देह मोहे देह गेलिया नोहे पुनरपी तो. असे जे असतात ज्यांना ज्ञान होतं प्रकृती आणि पुरुषाचं त्यांना पुन्हा जन्म नाही. ऐसा ऐकू प्रकृती पुरुष विवेकू उपकारू अलौकिकू करी पैगा परिहाची अंतरी विवेक भानुची परी उदय जे अवधारी उपाय बहुत. हा जो विवेक भानु द सन ऑफ Viveka. I don't like to translate Viveka as discrimination. Viveka is Viveka. बुद्धीचा विवेक, विवेकानंद. सो हा विवेक भानू उदय होतो म्हणजे काय? ज्ञान येतं. वेगवेगळे मार्ग आहेत. उपाय बहुत ते आता सांगतो आम्ही वेगवेगळे उपाय. कोणी ऐकू सुभटा विचारांचा आगिटा. Now who are these people? Intellectual, वेगवेगळे different paths आहेत, right, to have that understanding. One of them is intellectual analysis, विचार मार्ग किंवा ज्ञान मार्ग म्हणतात त्याला. कोणी एकच बटा विचारांचा आगिटा आत्म अनात्मा किटा कुठे देऊनी आत्मा आणि अनात्माचा विवेक करतात. 36 वाणी भेद तोडून या निर्विवाद निवडती शुद्ध आपण पे. 36 वाणी भेद, वेगवेगळे जे भेद आहेत, 36 गुण, 36 वेगवेगळे कंपोनेंट सांगितले ना, तोडून या निर्वाद, दे गेट क्लॅरिटी. निवडिते शुद्ध आपण पे. निवडिता शुद्ध काय? पुरुष तत्व, आत्म तत्व ते सिलेक्ट करतात. तया आपण पयाच्या पोटी आत्म अध्ययनाची दिठी देखती गा किरीटी आपण पेची. then they see for themselves. आणि कपै दैव बगे चित्त देती सांख्य योगे ऐकते अंगलगे कर्माची. These are the people who go by the Sankhya Yoga, but then there are others who go by Karma Marga. कर्माची येणे येणे प्रकारे निस्तरती साचो कारे हे भव भेवरे आगवेची. असे वेगवेगळे प्रकारांनी यू कॅन कम आउट ऑफ दिस वर्ल्ड. परी ते करीती ऐसे अभिमानो दवडुनी देशे एकाचिया विश्वासे ते किती बोला. दुसरा मार्ग सांगतात की ते स्वतःचा अभिमान टाकतात आणि ते कोणाच्या तरी एकाच्या वर विश्वास टाकून एका
एकाचिया विश्वासे टेकिते बोला. एक जो आहे, जो कोण असेल, त्याच्या विश्वासावर ते जे बोलतो ते करतात. जे हिताहित देखती हानी कणवा घेपती. पुसोनी शिणू हरिती देती सुख. ते कशात हानी आहे, कशात हानी नाहीये, कशात हित आहे, कशात हित नाहीये, हे सगळं ते जाणतात. तयाचे मुखे निघे ते तुले आदुरे आदरे चांगे ऐकोनिया आंगे मने होती. ते जे ते सांगतात त्यांचं ते फॉलो करतात आणि दे डोंट डाऊट इट. पूर्ण श्रद्धेने ते पाळतात. हा एक मार्ग आहे. तया ऐकण्याची नावे ठेविती गाघवे. तया अक्षरासी जीवे लोण करीती. तेही अंती कपिध्वजा या मरणार्णव समाजा पासुनी निगती ओझा गोमटिया. ऐसे से हे उपाये बहुअस येथे पाहे. जाणवया होये एकी वस्तू. जे गुरुं आता हे गुरूंचं वाक्य आहे बेसिकली. ते म्हणतात एकाच ऐकतात ना. वॉट एव्हर द सद्गुरू सेज दे जस्ट फॉलो दॅट. जस्ट वन फोकस्ड. बरोबर प्रकृती पुरुष योग वॉट एव्हर इज बिंग टोल्ड दे फॉलो इट. आणि त्याने काय होतं आता ऐसे ऐसे से हे उपाय बहु असे येत आहे. तर सी we don't say there is only one person up in the sky or there is only one acharya or one messenger. We don't say that. Ekam sat vipra bahuda vadanti. Right? There's only one truth. Vipra, the wise ones, say or express it in different ways. Ekam sat vipra bahuda vadanti. राईट. तसं ऐसे ऐसे हे उपाये बहुवस येच पाहे. जाणावया होये एकी वस्तू. But you have to understand, we have to know only one thing. So much clarity is giving. We have to know ourselves. That's all. Different ways. Not this is the right way, that is the wrong way. No. But एकच वस्तू जाणायची. आता पुरे हे बहुत पै सर्वार्थाचे मथित. सिद्धांत नवनीत देऊ तुझ. जाऊ दे, मी खूप झालं. पण आता मी काय करणार, हे सर्वार्थाचे मथित सिद्धांत नवनीत देऊ तुझ. मथीकरण म्हणजे काय? चर्निंग. सर्वार्थाचं, सर्व अर्थ, सर्व अर्थांचं मथित सिद्धांताचं नवनीत, द प्रिन्सिपल, द कोर बटर देव तुझं. anyways he likes butter. तर कृष्णा इज सेइंग, मी आता तुला सर्व अर्थांचं मथन करून मी तुला सिद्धांत नवनीत देतो. सो ब्युटिफुल. नवनीत. ये तुले पंडू सुता अनुभवला हाणा आईता. ये तव तुझ होता सायास नाही. हे जर मी सांगितलं तुला, तर जो अनुभव आहे ना, तो तुला आयता मिळेल. तर ये रतव तुझं होता सायास नाही, तुला त्रास नाही होणार. इझिली आय एम गोइंग टू गिव्ह यू. म्हणून बुद्धी रचू मतवाद हे खाचू. सोली व निर्वचू फलितार्थची. म्हणून उत्तम बुद्धीनी मी सिद्धांत प्रिन्सिपल मांडीन. उगीच मी वेगवेगळे कन्फ्युजन नाही करणार. क्लिअरली तुला सांगेन. आणि व्हॉट एक्झॅक्टली दी fruit should be, I'm going to give you that. That is
the rest of the portion of this 13th chapter. ते उद्या शेवटच्या ज्या आहेत काही ओव्या 100, 110, त्या 120 त्या उद्या करू. And then this one of the most beautiful chapters will end tomorrow. प्रकृती पुरुष विवेक योग. ज्ञानेश्वरी ला I think 725 years झाली ज्ञानेश्वरी. त्यामुळे and it is still so relevant. आणि आज आपल्याला हे ऐकायला मिळतंय 13वा. आणि आजच आपण ऐकलं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की आता पुरे हे बहुत पै सर्वार्थांचे मथित सिद्धांत नवनीत देव तुझ ये तुलेनी पंडू सुता अनुभव लाहणा आईता येर तव तुझ होता सायास नाही. म्हणून बुद्धी रचू मतवाद हे खाचू सोली व निर्वचू फलितार्थची. very very beautiful chapter. Everything is beautiful. Okay, तर उद्या आपण येऊ. डोळे बंद करा. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Slowly open your eyes. Hari Om.